माझं मत आहे मुख्यमंत्र्यांनी फक्त इचलकरंजीमध्येच माणसं राहतात काय फक्त जरा विचार करायला पाहिजे. आम्ही शिरोळ तालुक्यामध्ये राहणारी काय माणसं नाही काय. पंचगंगा प्रदूषण मी मुक्त करणार आणि इचलकरंजीला पंचगंगेचंच पाणी पाहिजे तेवढं देणार असं म्हणले असते तर आम्ही पण त्यांच्या ह्याच्यात सामील झालो असतो. ते मँचेस्टर शहर हे खरं तर आमच्या तालुक्याची एक प्रकारे वाट लावूनच ते मँचेस्टर शहर झालेलं आहे. पण प्रदूषण मंडळ फक्त नावालाच आहे. पांढरा हत्तीच जवळपास तो झालेला आहे आणि ते सगळे बंद झालेले प्रकल्प सध्या इचलकरंजीमध्ये आलेले आहेत. ज्या माणसानं हे ठेका घेतलेला आहे त्यानं 20% बिलोनं ते टेंडर भरले अशी आमच्याकडे माहिती आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे संपूर्णपणे टक्केवारी शिवाय कुठलंही काम आपले नेते मंडळी करून देत नाही. इचलकरंजी त्यामध्ये फार मोठी बदनाम आहे. नमस्कार, मी रविराज गायकवाड. हे काय नवीनच्या माध्यमातून आपण सातत्यानं वेगवेगळे मुद्दे आपल्यासमोर घेऊन येत आहोत. आज आपल्यासोबत आहेत आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे सर. यांच्याकडून आपण सध्या गाजत असलेला पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न समजावून घेणार आहोत. सर नमस्ते. सध्या जी इचलकरंजी आणि शिरोळ परिसरात जे आंदोलन सुरू आहे पंचगंगा प्रदूषणासंदर्भातलं, तर तो विषय आम्हाला समजावून सांग. आता इचलकरंजी शहर ज्यावेळेपासून मँचेस्टर शहर म्हणून आपल्या राज्यामध्ये समोर आलं त्याचे सगळे जे दुष्परिणाम आहेत ते आमच्या ह्या पंचगंगेच्या नदीकाठावर असणाऱ्या गावांना बसलेले आहेत. ते मँचेस्टर शहर हे खरं तर आमच्या तालुक्याची एक प्रकारे वाट लावूनच ते मँचेस्टर शहर झालेलं आहे. त्या शहरामध्ये जे उद्योगधंदे आहेत आणि खास करून ज्या अतिप्रदूषणकारी असणारे प्रोसेस इंडस्ट्री आहे, हे प्रोसेस इंडस्ट्री आत्तापर्यंत विना प्रक्रिया किंवा प्रक्रिया करून जे पाणी पंचगंगा नदीमध्ये सोडतात त्याचे सगळे परिणाम ह्या पंचगंगा नदीवर झालेले आहेत. आणि आपण दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर आला की पंचगंगा नदीमधले मासे मेलेले आहेत, तिथले जलचर प्राणी सगळे मरून वर आलेले आहेत, हे आपण नेहमीच्या बातम्या वाचतोय. पण याच्या पाठीमागं जे नैसर्गिक स्रोतामध्ये जे पाणी आपण सोडलेलं आहे त्याचे हे सगळे दुष्परिणाम आहेत. आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही हे दुष्परिणाम सोसून आता आमच्या पूर्णपणे पंचगंगा काठच्या नागरिकांच्या अगदी गळ्याला आलेला आहे. आणि आता कुठंतरी संपूर्ण तिथली मानव जातच त्या काठावरची शेतीसुद्धा आता आमची सगळी नापीक होण्याच्या मार्गावर आहे. आणि इथून पुढे जर आपल्याला जगायचं असेल तर ह्या पंचगंगा प्रदूषणाच्या मुक्तीशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून आम्ही ह्या पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा घेतलेला आहे. गेले 4 महिने झालं आमचं सातत्यानं ह्या विषयात आंदोलन सुरू आहे. आणि शासन स्तरावर, प्रांत स्तरावर असेल किंवा जिल्हा स्तरावर असेल, अनेकदा ह्या गोष्टीच्या बैठका झाल्या. आणि जे मुख्य यामधलं जे प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणार, या लोकांच्या सगळ्या दुर्लक्षामुळं आता ही सध्या पंचगंगा नदीची पूर्णपणे गटारगंगा ह्या लोकांनी केलेली आहे. आणि ह्या गटारगंगेच्या दुष्परिणामामुळं आमचा काठ सगळा धास्तावलेला आहे. आणि हे प्रदूषण टाळावं आणि आम्हाला सुद्धा घटनेनं जे प्रदूषणमुक्त जीवन जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो कुठंतरी आम्हाला मिळावा ह्या उद्देशानं हे आमचं पंचगंगा प्रदूषणाचं सगळं आंदोलन हे उभं आहे. वस्त्रोद्योगाचा जो प्रश्न आहे म्हणजे त्याच्यातून येणारं सांडपाणी त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याची एक अशी कायदेशीर तरतूद आहे, त्याची परवानगी पण मिळते. तर ते CETP जे प्लांट असतात तर त्या संदर्भातलं काय सध्याची परिस्थिती आहे? आता जे इचलकरंजीमध्ये खास करून ज्या प्रोसेस इंडस्ट्री आहेत ह्या फार मोठ्या प्रोसेस इंडस्ट्री आहेत. आणि ह्या प्रोसेस इंडस्ट्रीनं एकत्र येऊन त्यांचा एक कॉमन CETP प्लांट उभा केलेला आहे आणि ज्याला प्रदूषण मंडळानं परवानगी दिलेली आहे. आता ह्या प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये जे रासायनिक प्रक्रिया करून जे इंडस्ट्रियल वेस्ट बाहेर पडते ते त्यांच्या स्वतःच्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्याच्यावर प्रक्रिया करायची. आणि ते प्राथमिक प्रक्रिया केलेलं पाणी ते एकत्रितपणे त्या CETP प्रकल्पामध्ये येते, त्याच्यावर आणि पुन्हा प्रक्रिया केली जाते. आणि मग त्याच्यापासून जे बाहेर पडणारं पाणी आहे आउटलेटमधनं ते पाणी कुठल्याही नदी पात्रामध्ये किंवा ओढ्यामध्ये न सोडता ते शासनाच्या नियमाप्रमाणे ते शेतीला द्यायचं आहे. पण मागच्या 15-16 वर्षापासून ह्या लोकांनी ते शेतीला न वापरता ते थेटपणे काळ्या ओढ्याच्या मार्गातून ते पंचगंगा नदीमध्ये सोडलेलं आहे. आणि त्याचे दुष्परिणाम हे सगळे पंचगंगा प्रदूषणाचे हे झालेले आहेत. ते पाणी पुन्हा शेतीला वापरून पुन्हा शेती बाधित होणं ह्याची शक्यता पण यासाठीच त्याच्यामध्ये प्रक्रिया करण्याचे जे निर्बंध आहेत ते शासनानं घातलेले आहेत. आणि प्रदूषण मंडळानं ते सगळं बघायचं आहे, मॉनिटरिंग करायचं आहे. पण प्रदूषण मंडळ फक्त नावालाच आहे. पांढरा हत्तीच जवळपास तो झालेला आहे. आणि प्रदूषण मंडळाचं ह्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचं काम बाजूला आहे. आणि वेगळ्याच गोष्टीकडे या लोकांचं आता सध्या काम सुरू असल्यामुळं ह्या पंचगंगा नदी पूर्णपणे प्रदूषित झालेली. त्या
इचलकरंजीतल्या सीईटीपी प्लॅन्टची क्षमता आणि मग डिस्चार्ज होणारं पाणी कारखान्यांमधून ह्यात किती 10-15 वर्षापूर्वी अगदी छोट्या प्रमाणामध्ये प्रोसेस इंडस्ट्री तिथं होती. पण राज्यभरामध्ये किंवा देशभरामध्ये रासायनिक प्रक्रिया करणारे जे प्रकल्प आहेत ते सगळीकडे हळूहळू बंद करत नेलेले आहेत. आणि ते सगळे बंद झालेले प्रकल्प सध्या इचलकरंजीमध्ये आलेले आहेत. आणि तुम्हाला माहित नाही, आपल्या देशामध्ये सिंथेटिक कापडावर प्रोसेस करणारे जे अगदी अतिप्रदूषणकारी जे केमिकल्स वापरले जातात त्या सिंथेटिक कापडासाठी, ते फक्त इचलकरंजीमध्ये आहेत. आणि ते सगळं पाणी थेटपणे पंचगंगा नदीमध्ये मिसळते आणि ते सगळं तिथल्या लोकांच्या शेतीमध्ये, लोकांच्या पोटामध्ये चाललंय आणि त्याचे परिणाम म्हणून ते आमचा सगळा पंचगंगा काठ पूर्णपणे साथीच्या आजाराखाली गेलेला आहे. आमच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण सुद्धा देशामध्ये सगळ्यात जास्त झालेलं आहे. आज देशातल्या सगळ्यात जास्त प्रदूषणकारी नद्यांमध्ये आपल्या पंचगंगा नदीची गणना केली जाते. आणि तुम्ही जर बघितला पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला फक्त इचलकरंजी जबाबदार आहे काय, अशा पद्धतीनं सुद्धा चर्चा सगळ्या माध्यमामध्ये येतात. पण तुम्ही जर या रुई बंधाऱ्याच्या जर वरच्या साईडला गेला तर तुम्हाला त्या पंचगंगेची प्रदूषणाची व्याप्ती तुम्हाला फार कमी प्रमाणामध्ये दिसेल. पण जसं जसं तुम्ही इंडस्ट्रीमध्ये या इचलकरंजीमध्ये येताय आणि खास करून इचलकरंजीच्या पुढे जो काळा ओढा आहे, काळा ओढ्याच्या जर पुढे गेला तुम्ही तर पूर्णपणे ती गटारच तुम्हाला दिसेल. ती नदी कुठेही दिसत नाही. आणि ह्याचा परिणाम फक्त ह्या प्रोसेस इंडस्ट्रीच्या ह्या प्रदूषणामुळे आहे. आणि हे सगळं जग जाहीर आहे. गेल्या 3 महिन्यामध्ये ह्या प्रोसेस इंडस्ट्रीच्या प्रदूषणावर आम्ही जरा चाप लावलेला आहे. तुम्ही आता ज्या नदीची अवस्था जर बघितला तर जवळपास 70 ते 80% नदीतलं प्रदूषण कमी झालेलं आहे. आणि हे सरळ सरळ इंडिकेटर आहे. हे थांबवलं म्हणजे आपण काळ्या ओढ्याला हे बांध घातला तिथं. आणि त्याचबरोबर प्रशासनाच्या माध्यमातून त्या प्रदूषणावर आता ती 20% आसपास फक्त प्रोसेस सुरू आहेत. 100% नाही ते आता सध्या प्रोसेस सुरू. आणि त्याचा परिणाम आता पंचगंगेच्या प्रदूषणावर तुम्हाला लगेच लक्षात येईल. नाही, पण काळ्या ओढ्याला बांध घालून हा प्रश्न तसा सुटणार नाही. नाहीच की. पाणी प्रक्रिया झालेलं ती पुन्हा जमिनीमध्ये मुरून जे ओरफोल होऊन जाणारच आहे पंचगंगेमध्ये. पण एक त्यातनं संदेश असा गेलेला आहे की पूर्वी जे तुम्ही बेधडकपणे नदीपात्रामध्ये जे काळ्या ओढ्यातनं पाणी पंचगंगेत सोडत होते आणि बांध घातल्यामुळं आमचा विरोध तिथं त्यांना दर्शवता आला आम्हाला. आणि इथून पुढच्या काळामध्ये तुमचं प्रदूषण आम्ही सहन करणार नाही हे आम्ही त्या आंदोलनाच्या माध्यमातून या लोकांना आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं ह्या प्रोसेस इंडस्ट्रीवर प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जी बंधनं घातली गेलेली आहेत आणि त्या बंधनामुळे आता सध्या त्या लोकांचा उद्योग काही अंशी प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत. आता पूर्ण क्षमतेनं प्रोसेस इंडस्ट्री चालू नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून काळ्या ओढ्यामधनं जे रासायनिक पाणी नदीमध्ये जात होतं ते पूर्णपणे थांबलेलं आहे. आणि त्याचा परिणाम तुमच्या नदीच्या प्रदूषणाच्या व्याप्तीमध्ये तुम्हाला सहज लक्षात येतो. त्यांनी अजून एक झिरो लिक्विड डिस्चार्जचा एक हे प्रोजेक्ट आहे. तर त्याची काय परिस्थिती आहे? म्हणजे तो जर का नीट रितसर सुरू झाला तर हा प्रश्न पूर्णपणे मिटू शकतो का? किंवा आता 2012 मध्ये सुद्धा ज्यावेळी हा कॉमन एसटीपी प्रकल्प ह्या प्रोसेस इंडस्ट्रीने तयार केला शासनाच्या निधीतनं, त्यावेळी सुद्धा आम्हाला असंच सांगितलं गेलं होतं की पंचगंगा प्रदूषण जर मुक्त करायचे असेल तर आपल्याला पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा करायला पाहिजे. शासनानं त्यावेळी त्याला पैसे लावले आणि शासनानं तो प्रकल्प उभा करून यांच्या ताब्यात दिला चालवायला. पण त्यानंतरच्या काळामध्ये पंचगंगा प्रदूषण मुक्त व्हायला पाहिजे होती, ती उलटी जास्त प्रदूषित झाली. याचा अर्थ असा आहे की त्या प्रक्रिया प्रकल्पामध्ये जे तो प्रकल्प चालवला जातोय तो अगदी चांगल्या पद्धतीने चालवला गेला नाही, किंवा त्यांचं पाण्याची जी क्वांटिटी आहे ती त्या प्रकल्पाच्या क्षमतेच्या जास्त असल्यामुळं तिथं थोडं प्रक्रिया केलं जाते आणि विना प्रक्रिया बरंच पाणी हे ड्रेनेजच्या माध्यमातून, काळ्या ओढ्याच्या माध्यमातून नदीत सोडलं जातं. त्यामुळं त्या काळात म्हणजे सीईटीपी प्रकल्प चालू झाल्यानंतर सुद्धा पंचगंगा काही प्रदूषण मुक्त झाली नाही, उलट जास्त प्रदूषित झाली. तसं आता जो यांचा ZLD प्रकल्प आहे, झिरो लिक्विड डिस्चार्ज, त्याच्यामध्ये यांचं असं म्हणणं आहे आता सुद्धा, जे शासनानं 600 कोटी रुपये ह्या इचलकरंजीच्या डेव्हलपमेंटसाठी लावलेले आहेत आणि ह्या रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी हे 600 कोटी रुपये शासनानं जरी लावले असले तरी त्यानंतर सुद्धा ही पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त होईल की नाही हे खरोखर शंकास्पद आहे. कारण ज्या माणसानं हे ठेका घेतलेला आहे त्यानं 20% बिलोनं ते टेंडर भरलंय अशी आमच्याकडे माहिती आहे. म्हणजे अगोदरच त्या कामामध्ये कॉम्प्रोमाइज झालेला आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे संपूर्णपणे टक्केवारी शिवाय
कुठलंही काम आपले नेते मंडळी करून देत नाहीत. इचलकरंजी त्यामध्ये फार मोठी बदनाम आहे. मग त्यांची मागणी आणि काहीतरी 20% अशी चर्चा आहे सगळीकडे. आमच्या भागात सुद्धा ती चर्चा आहे. म्हणजे टेंडर भरले त्यानं 20% बिलवणं. आधीच ते काम आता 20% कमी दरानं तो करणार आहे आणि हे 20% आता मागणी आहे. म्हणजे 40% जर त्या रकमेतनं जर काढले, तर ते प्रकल्प काय पद्धतीचा होईल आणि त्यातून खरोखरच पाण्यावर चांगली प्रक्रिया होईल काय? आणि ते परत तिने पाणी पुनर्वापर करायचा आहे त्यामध्ये. झिरो लिक्विड डिस्चार्ज म्हणजे काय? अजिबात त्याचं डिस्चार्ज होणार नाही. ते पाणी प्रक्रिया करून परत प्रोसेस इंडस्ट्री वापरणार आहे. पण ते प्रक्रिया केलेलं पाणी प्रोसेस इंडस्ट्री घेणार का परत आणि काळ्या ओढ्यातनं नदीमध्ये सोडणार हे प्रक्रिया ते प्रकल्प पूर्ण झाल्यावर कळणार आहे. पण ते प्रकल्प आम्ही करायला लागलोय आणि ते प्रकल्प होईपर्यंत तुम्ही आमचं प्रदूषण सहन करा, असं जे आम्हाला सांगितलं जातंय ते आम्ही यांचं काही मान्य करणार नाही. ज्या दिवशी तुमचं डिस्चार्ज नदीमध्ये व्हायचं बंद होईल, त्यावेळी आम्हाला आनंदच आहे. नदी आपोआप स्वच्छ होईल. पण ते आम्ही करणार आहे. तोपर्यंत तुम्ही थांबा म्हणला, तर ते काही शक्य नाही. गेल्या 2.5 वर्षापासून त्याला तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. ते टेंडर आता त्यावेळी ओपन झालेलं आहे. 3 वर्षाचा त्याचा काळ आहे. ते प्रोजेक्ट पूर्ण करायचा. आता 5% सुद्धा काम अजून तिथं प्रत्यक्षात जागेवर झालेलं नाही. 5% अजून 4-5 वर्ष जातील. मग आम्ही 4-5 वर्ष यांचं काहून मग आमचा सगळा पंचअंक काठ सगळा नेस्तनाबूत होईल की तोपर्यंत. म्हणून आमचं म्हणणं आहे तुम्ही शेती उपलब्ध करा. त्या शेतीमध्ये तुमचं प्रक्रिया केलेलं पाणी सोडा. आमच्या पंचगंगा नदीमध्ये तुमचं एक थेंब सुद्धा पाणी आम्ही घेणार नाही. हा आमचा तिथं निर्धार आहे आणि त्यामुळं हे आंदोलन फार मोठ्या टोकाला गेलेलं आहे. आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा बघितलं असेल किती वातावरण गरम होतं. आम्ही आमच्या निर्धारामध्ये कुठेही मागं पडणार नाही. गुंडगिरीची सगळी भाषा तिथं सुरू आहे. आमच्या अंगावर तिथले कामगार सोडले जात आहेत. त्यांचा आमदार त्या प्रोसेसवाल्यांच्या प्रदूषणाच्या बाजून आहेत आणि आमचा आमदार मात्र त्याबद्दल बोलत नाही. आम्ही एकाकी झुंज आमच्या नागरिकांच्या वतीनं तिथं द्यायला लागलोय. पण आमचे मुडदे पडले तरी चालतील, पण पंचगंगा प्रदूषण मुक्त केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असा आमचा निर्धार आहे. मगाशी तुम्ही शेतीचा एक रेफरन्स दिला की शेती आणि भाजीपाला आणि असं म्हणजे शिरोळ तालुक्यातून बऱ्याच प्रमाणात जो भाजीपाला बाहेरच्या मोठमोठ्या शहरांमध्ये जातो, तर तो विषय थोडासा समजावा. आता खरं तर हे शिरोळ तालुक्याला आणि शिरोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांना बदनाम करणारं एक हे षडयंत्र आहे खरं तर. आज आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चेमध्ये की आम्ही जे पिकांच्यावर जे औषध फवारणी करतोय वेगवेगळी, त्याच्यामुळं हे सगळं वाढा लागलंय असं या प्रोसेसवाल्यांचं म्हणणं या लागलं. मग हे फक्त शिरोळ तालुक्यामध्येच औषध फवारणी आहे काय? आज तुम्ही द्राक्ष बागायत क्षेत्रामध्ये गेला तर आमच्यापेक्षा 50 पटीनं जास्त तिथं औषध फवारणी आहे. आज तुम्ही इथं कोकण पट्ट्यात गेला तरी सुद्धा तिथं औषध फवारल्याशिवाय तिथं आता पीक येत नाही. आज आमच्या तालुक्यातच फक्त औषध फवारणी जाते का सगळ्या देशभर फवारली जाते? मग आमच्यामध्ये जी इतकी जी आजारांची साखळी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे, वेगवेगळे मोठे गंभीर आजार इथं आमच्या इथं उद्भवायला लागल्यात, ते फक्त शिरोळ तालुक्यापुरतेच मर्यादित काय यायला लागल्यात? इथंच त्याचं प्रमाण जास्त काय आहे? तर त्याला औषध फवारणी हा एक कारण असू शकते. पण अजून असे 50 कारण आहेत जे आमच्या प्राणी प्रदूषणामुळे ते आमच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळायला लागलेले आहेत आणि त्याचा परिणाम इथं आमच्या इथं फार मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचं पेशंट. गंगा प्रदूषणाचा मुख्य मुद्दा आहे तो पाणी प्रदूषणच आहे, लक्षात घ्या. औषध फवारणी हा एक असू शकतोय. आणि मला प्रेक्षकांना हेच सांगायचंय, हा मुद्दा फक्त शिरोळ किंवा इचलकरंजी परिसरातला नाही आहे. इथला पिकलेला भाजीपाला पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये जातो, अगदी हैदराबाद पर्यंत जातो. तर हा भाजीपाला ज्याला प्रदूषित पाण्यात पिकवला जातो तो तुमच्या आमच्या ताटामध्ये येतोय, तर हा प्रश्न फक्त शिरोळ किंवा इचलकरंजी बरोबर आहे, तर तो सगळ्यांसाठीचा आहे. आणि म्हणूनच शासनानं या नदीच्या प्रदूषणाकडे गांभीर्यानं बघायला पाहिजे. आणि जे जे लोक या प्रदूषणाला जबाबदार आहेत कोणी असतील, प्रोसेसवाले एकटेच आहेत काय? तर अजिबात नाही. सगळ्या महापालिका आहेत मोठ्या मोठ्या, कोल्हापूर असेल, इचलकरंजी महापालिका असेल, 5 स्टार MIDC असेल, लक्ष्मी इंडस्ट्री असेल, ह्या छोट्या छोट्या प्रदूषण करणारे घटक ह्याला जबाबदार आहेतच. पण हे सगळ्यात जास्त जे आहे ते ही रासायनिक पाणी जे आहे याच्यावरच प्रक्रिया न करता हे पाणी इथं नदीत यायला लागले आणि ह्याचा जास्त परिणाम आहे त्याचाच आहे. कागल मधल्या CETPचा ह्याच्याशी काही रेफरन्स येतो? होय, 5 स्टार MIDC मधलं सुद्धा पाणी पंचगंगेतच येतं. हुपरीच्या ह्याच्यातून पंचगंगेतच येतं. पर्यंत. होय. तर मग तिथल्या ह्याच्याविषयी काही तुमचा? आम्ही आता आम्ही एक एक टप्पा करत करत चाललोय. जे जे प्रदूषण करणारे घटक आहेत त्या सगळ्यांना सोडायचं नाही असा आमचा निर्धार आहेच. पण आज
आम्ही करत नाही ते पण करतात. मग त्यांना तुम्ही परवानगी दिली असा याचा अर्थ काढून इथली लोक म्हणाल्यात आम्हाला पण नदीमध्ये सोडायला परवानगी द्या. आम्ही सगळ्यांच्याच प्रदूषणाकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहे. जे जे गोष्टी या आणि जे जे घटक ह्या प्रदूषणाला जबाबदार आहेत, ह्या प्रत्येकाला आम्ही आता धारेवर धरून या पंचगंगा नदीमध्ये कुणाचंही प्रदूषित पाणी येऊ नये अशा पद्धतीचं आमचं नियोजन सुरू आहे. इचलकरंजी महानगरपालिकेचे स्वतःचे 2 एस-टी-पी प्लांट होते 20-20 MLDचे. आमचं आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर ह्या दोन्ही पण प्रकल्प बंद होते. त्यांचं सुद्धा मैलायुक्त सगळं सांडपाणी त्या नदीतनं म्हणजे आपला पलीकडचा लक्ष्मी ओढा असेल जुन्या चंदूरमधला किंवा इथला टाकवड्यामधला काळा ओढा असेल, ह्या दोन्ही ओढ्यातनं हे पाणी नदीमध्ये येत होतं. ज्यावेळी आम्ही आंदोलन सुरू केलं त्यावेळी गेली 4 वर्ष झालं बंद असणारा एस-टी-पी प्लांट इचलकरंजी महानगरपालिकेने रातोरात सुरू केलेला आहे. त्यांचे दोन्ही प्लांट आता सध्या सुरू आहेत आणि प्रक्रिया केलेलं आणि त्याच्यावर पुनर्वापर करायचं त्यांचं जे धोरण आहे, ते पण आम्ही धोरण आता इथून पुढच्या काळामध्ये लावून धरणार आहे. प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून त्यांचं जे प्रक्रिया केलेलं पाणी आहे ते सुद्धा नदीमध्ये येऊ नये अशा पद्धतीचं आमचं पुढचं सगळं धोरण असणार आहे. तुम्ही रुई बंधाऱ्यापासूनचा पुढचा टप्पा म्हणताय की जो जास्त प्रदूषित आहे, पण त्याच्या अलीकडच्या टप्प्यामधलं पंचगंगेचं प्रदूषण हाही एक कळीचं आहे की. तर त्या संदर्भात खरं तर बघा, नैसर्गिक स्रोत हे चांगले ठेवायची ही प्रत्येकाची घटनात्मक जबाबदारी आहे. ह्याच्यामधून कुणी सुटलेलं नाही. कारण ह्यांच्या चुकांमुळं सर्वसामान्य नागरिक ह्या प्रदूषणाच्या दुष्परिणामांना सामोरं चाललेला आहे. मग कोल्हापूर महानगरपालिकेसारखी अगदी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या महानगरपालिकेला ह्या सगळ्या मैलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करायला एस-टी-पी प्रकल्प उभारणे हे काय अशक्य नाही, पण मानसिकता नाही. आज त्यांनाच खरं तर पंचगंगा नदीमधनंच पाणी उपसायचं परवानगी शासनानं खरं तर द्यायला पाहिजे होती आणि तिने आणलं थेट धरणातनं पाणी. तिथं चांगलं पाणी ते स्वतः प्यायसाठी वापरतात आणि ते सगळं घाण पाणी करायचं आणि आमच्या पंचगंगा नदीमध्ये सोडायचं. हे धोरण खरं तर शासनानं सुद्धा याचा विचार करायला पाहिजे. ज्या नदीच्या शेजारी तुम्ही शहरं वसवलाय, शहरं राहताय, हजारो वर्षापासून तुम्ही तिथं राहताय, त्याच नदीचं पाणी प्यायचं कंपल्शन खरं तर त्या सगळ्या शहरांना गावांना करायला पाहिजे. मग त्यांनासनी ह्या प्रदूषणाची खरोखर काय दुष्परिणाम आहेत आणि आपण घाण पाणी या नदीमध्ये सोडायचं का नाही याचा विचार करावा लागेल. म्हणून माझी पहिला ह्या कोल्हापूर महानगरपालिकेला विनंती आहे, तुम्ही शासनाकडनं पाहिजे तेवढा निधी घ्या, पण तुमच्या संपूर्णपणे 100% तुमच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून तुम्हाला पाहिजे तर त्याचा पुनर्वापर करा. राहिलं तर ते थोडंफार असेल तर नदीमध्ये घ्यायला आम्ही तयार आहे. पण डायरेक्ट जर तुम्ही मैलायुक्त सांडपाणी सगळं नदीमध्ये सोडणार आणि प्यायला मात्र तुम्ही धरणातलं वापरणार, हे तुमचं धोरण चुकीचं आहे. इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आता इचलकरंजीपर्यंत आलेलो आहे. कोल्हापूरपर्यंत यायला आम्हाला काही वेळ लागणार नाही. आम्ही तिथं येऊन तुमच्या इथं आंदोलन करून तुम्हाला ते करायला लावणं हा तुमचा खरं तर कमीपणा आहे. तिथल्या राजकीय लोकांनी आपलं सगळं सांडपाणी यावर प्रक्रिया करायची ही जबाबदारी ह्यांनी घ्यायला पाहिजे. हाच मुद्दा शिरोळच्या ह्याच्यात एक तिथल्या पाण्याला म्हणजे ते बोरचं पाणी आहे त्यालाच एक म्हणजे क्षारयुक्त आहे की ते त्याचं वेगळं काही कारण आहे? नाही, ऐका, ह्या मला वाटते जगाच्या पाठीवर देशात तर आमच्या एका तालुक्याला 4 नद्या असणारा भाग तुम्हाला कुठे मिळणार नाही. नदी आहेत आमच्या 4 नदी आहेत शिरोळ तालुक्याला. मग तिथं पंचगंगा, कृष्णा, वारणा आणि दूधगंगा अशा 4 नद्या आहेत आम्हाला. आणि ह्या 4 नदीचा असणारा भाग किती सदन असेल सांगा. आणि हे नैसर्गिक स्रोत पूर्वी अगदी चांगले होते. आम्ही अगदी आमच्या चेंबरला सुद्धा आम्ही पाणी प्यायचो शेतात जायचं त्यावेळी. पण आज आम्हाला पाणी घरातनं घेऊन जायला लागते शेताकडे जाताना. आमच्या इथं कोणी माणूस कुठल्याही नदीचं पाणी पिऊ शकत नाही आता पंचगंगा नदीचं. आमच्या इथं वारणा, कृष्णा तरी बऱ्यापैकी अजून प्रदूषित झालेले नाहीत. दूधगंगा तर अगदी स्वच्छ आहे. मग या पंचगंगा नदीमध्येच हे जे इंडस्ट्रियल वेस्ट आहे इचलकरंजीमधलं, त्याच्यामुळं हे संपूर्ण आमचा काठ सगळा उद्ध्वस्त केला आहे. आणि आमच्या इचलकरंजीमधनं शिरोळ बंधाऱ्यापर्यंत अगदा आणि कृष्णा नदीमध्ये तो ज्यावेळी संगम होतोय त्यानंतर हे सगळं इंडस्ट्रियल वेस्ट परत कृष्णेमध्ये मिक्स होतंय आणि तिथं आमची जी खाली 15-20 गाव आहेत त्या गावांना सुद्धा हे प्रदूषित पाणी प्यायला लागलं. कुरुंदवाडच्या खाली अगदी टाकळीपर्यंत, सैनिक टाके पण हा 15-20 गावं अजून त्यांना सुद्धा हे दुष्परिणाम याचे भोगायला लागला. तिथून पुढे आणि कृष्णा पण प्रदूषित व्हायला. इंडस्ट्रियल वेस्टवर शासनानं पूर्ण कठोर निर्णय घ्यावे लागणार. त्याशिवाय नद्या वाचणार नाहीत. नाहीतर आपण हे कपाळ करंटे ठरणार आहे. म्हणजे नैसर्गिक आम्हाला एवढं सदन करून दिलंय आणि ते आम्हाला राखता येत नाही. आम्ही पुढच्या पिढीला काय द्यायला लागलोय? गटारी द्यायला लागलोय का काय?
मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी इचलकरंजीमध्ये बोलले की इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासंदर्भात की जुन्या दारवाडमधून इचलकरंजीला पाणी पुरवण्याचं, तर तो विषय असाच आहे की जो जो तुम्ही कोल्हापूरशी संबंधित म्हणलात की धरणातून पाणी घ्यायचं आणि मग नदी इकडे घाण पाणी करायचं, तर तो तसंच इचलकरंजीचं पण तसंच चालू आहे. ते आपल्या उश्याची नदी सगळी घाण करून टाकल्या तिने आणि पाणी त्यांनासनी शुद्ध लांब न पाहिजे आहे आणि आपलं घाण पाणी सोडायला त्यांनासनी जवळची नदी पाहिजे आहे. हे चालणार नाही. तुम्हाला जर पाणी कमी पडत असेल तर तुम्ही असं करा, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा आणि तिथनंच पाणी घ्या. आता शिरोळ तालुक्यामध्ये तिने दानोळीमधनं प्रयत्न करून बघितला वारणेतलं पाणी घ्यायचा. नंतर कोथळीमध्ये ते आले, पाणी तिथनं मिळते काय बघायला. मध्ये त्यांचा कनवाडमध्ये विषय चालू होता, कृष्णा नदीवरनं पाणी घ्यायचा आणि आता मुख्यमंत्र्यांना आणून तिने वाजत गाजत, खरं तर मुख्यमंत्र्यांना फक्त त्या पाण्याच्या प्रश्नासाठीच तिथं आणलं होतं. आम्हाला जाहीर सभेत हा मुद्दा म्हणून सांगावं. माझं मत आहे, मुख्यमंत्र्यांनी फक्त इचलकरंजीमध्येच माणसं राहतात काय, फक्त जरा विचार करायला पाहिजे. आम्ही शिरोळ तालुक्यामध्ये राहणारी काय माणसं नाही काय? हा, मग तुम्ही आम्हाला तिथनं त्यांचं घाण पाणी पाजताय आणि आमचं स्वच्छ पाणी मात्र त्यांनाच पाजायला देताय. हे अन्याय आहे. मुख्यमंत्र्यांनी खरं तर ते सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तिने पंचगंगा प्रदूषणावर पहिला बोलायला पाहिजे. 20 वर्षापासून तुम्हाला हा प्रश्न सोडवता आलेला नाही. पंचगंगा प्रदूषण मी मुक्त करणार आणि इचलकरंजीला पंचगंगेचंच पाणी पाहिजे तेवढं देणार असं म्हणले असते तर आम्ही पण त्यांच्या ह्याच्यात सामील झालो असतो. पंचगंगा प्रदूषण जोपर्यंत इचलकरंजी करायचं बंद करत नाही तोपर्यंत किमान शिरोळ तालुक्यामधनं त्यांना एक थेंब पाणी मिळणार नाही. त्यांच्याबद्दल सहानुभूतीच नाही शिरोळ तालुक्यामध्ये. आणि तिने ह्या नाद राधाकृष्ण योजना ते आवाडे म्हणतात आमदार मी करणार, त्यांना एक थेंब पाणी कुठनंही मिळत नाही आमच्या तालुक्यात. तिने किती पण काय पण करू देत, त्यांना शेवटचाच पर्याय आहे तो पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करायची आणि पाहिजे तेवढं पाणी तिने उचलावं. आमची काय अडचण नाही. शिरोळ तालुक्यातनं शुद्ध पाणी मिळणार नाही. तुम्ही आता आमच्यातनं जादा पाणी शुद्ध नेणार आणि ते घाण करून परत आम्हालाच पाजणार, हे काय चालणार नाही. पूर्वीच्या लोकांनी सहन केलं, आता हाय ती कृष्णा योजना तुमची मजरेवाडीतली, ते भागतंय का बघा, नाही तर पंचगंगेचं चालवा. तुम्ही मग अशी वस्त्रोद्योगातल्या सांडपाण्याचा मुद्दा उपस्थित केला. तो साखर कारखान्यांमधूनही याच पद्धतीनं डिस्चार्ज होतं. मग ते गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर पुन्हा हा सगळा प्रश्न येतो. आता साखर कारखानदार सगळे हे सत्तेच्या अवतीभोवती आहे, तर त्यांची भूमिका म्हणजे त्या संदर्भातली भूमिका. हे कारखान्यांचं प्रदूषण हा फार मोठा मुद्दा आहेच पहिल्यापासून आणि सगळे कारखाने तसे नदी काठालाच असतात. तसं आमच्या पंचगंगा काठावर सुद्धा 5 कारखाने आहेत आणि ह्या कारखान्यांचं सांडपाणी कारखान्यापासून सगळे कारखाने, कर्नाटकातले पण कारखाने आता कृष्णा नदीतनं पंचगंगेकडे यायच लागले की पाठीमा आमच्या शिरोळमध्ये. मग कारखान्यांचा प्रदूषणाचा विषय पण आहे, पण त्याच्यावर बऱ्यापैकी कंट्रोल आता राज्य सरकारनं ह्या प्रदूषण मंडळाच्या मागं लागून आणलेला आहे. आज पूर्वी जसं जे मळी मिश्रित पाणी येत होतं ते आता बऱ्यापैकी त्यांनी कंट्रोल केलं आहे. तुम्ही म्हणला तसं मगाशी झिरो लिक्विड डिस्चार्ज ही संकल्पना 10 वर्षापासून कारखानदारीमध्ये आलेली आहे. अगोदर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे त्यांच्याकडे प्रकल्पच नसायचे, थेट पाणी नदीमध्ये यायचं. आज तिने सांडपाण्यापासून तिने आता खत तयार करायला लागले, तिथलं सगळं वेस्ट गोळा करून कंपोस्ट खत तयार करायला लागले आणि बऱ्यापैकी त्यांनी त्यांचा परत पुनर्वापर करण्यात. आमच्या इथं गुरुदत्त कारखाना आहे जो दूधगंगाच्या काठावरच आहे. त्या कारखान्यानं सुद्धा मागच्या 3 वर्षापूर्वी त्यांनी सुद्धा पुनर्प्रक्रिया करणारा प्रकल्प चालू केलाय. म्हणजे ऊसामधनं जे पाणी 70% ऊसामध्ये पाणी असते, त्या पाण्याचाच वापर करून कारखान्याला इतर पाणी न वापरता त्याच्यावर प्रक्रिया करून ते सध्या पाणी वापरलं जाते. असा पण आमच्या इथं कारखाना आहे. म्हणजे साखर कारखानदारीमधलं प्रदूषण आहे काय तर 100% आहे नदीमध्ये, पण त्याच्यावर कंट्रोल आहे. पूर्वी इतकं मोठ्या प्रमाणामध्ये आणि बेधडक असं त्यांना पण सोडता येत नाही आणि त्याच्यावर सुद्धा बंधनं आलेले आहेत. पण आपण म्हणतोय तसं ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फक्त कारखान्यांचं मळी मिश्रित पाणी आल्यानंतरच मासे मरतात का, हे पण खरं नाही. ज्यावेळी आपली जून महिन्यामध्ये पाऊस चालू होते त्यावेळी आपली नदी प्रवाहित असते आणि पावसाळा संपल्यानंतर जे पाण्याचा गाळ सगळा खाली साठलेला असते, म्हणजे नदीच्या पात्रामध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये ह्या लोकांनी सगळ्या स्लरी सुद्धा, ह्या रासायनिक स्लरी असतात, म्हणजे कारखान्याची असेल साखर कारखान्याची किंवा या प्रोसेस इंडस्ट्रीची असेल, जी स्लरी राहिलेली असते तिची विल्हेवाट लावायची असते वेगळ्या पद्धतीनं, पण ती स्लरी सुद्धा ह्या महापुराचं कारण समोर करायचं आणि ते सगळं नदीपात्रात सोडायचं आणि ते जाड थर असल्यामुळं ते नदीपात्राच्या खाली बसलं जाते
आणि वरनं सगळं पाणी साठलेलं ते निघून जाते पावसाळा संपल्यानंतर. आणि ज्यावेळी पाण्याची पातळी नदीमधली कमी होत्या त्यावेळी ती स्लरी सगळी वर यायला सुरू होत्या आणि त्यावेळी ऑक्सिजनची मात्रा कमी होते आणि मग मासे मरायला, जलचर प्राणी मरायला सुरुवात होते. मग त्याला हे स्लरी सुद्धा कारणीभूत आहे, जी पावसाळ्याच्या काळामध्ये जी केमिकल इंडस्ट्री असेल किंवा साखर कारखाने असतील ते सगळं सोडून हे नदी पात्रात मध्ये सोडल्यामुळे ते परिणाम करते ज्यावेळी आपलं पावसाळ्याचा काळ संपतोय त्यावेळी. आणि मग तिची प्रदूषणाची व्याप्ती वाढलेली आपल्याला दिसून येते. धनाजी चिडमुंगे सरांनी आपल्याला पंचगंगा प्रदूषणाचा विषय समजावून सांगितलेला आहे. याच सारखे अजून बरेचसे विषय समजावून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.